सुद्धा प्रवचन ऐकायला आहे नाहीतर. आणि विशेष करून आपण मॅडमचं जे डॉक्टर आहेत त्यांचं कौतुक करावं. त्या दिवशी कौतुक केलं. कुणी कुणासाठी नसतं. असे कितीतरी माणसं आहेत कोविड सेंटरमध्ये मायबाप आणून सोडले आणि परत बघायलाच नाही आले. त्यांना वरून फोन करून सांगावं लागलं तुमचे आई वडील आता निगेटिव्ह झाले, तुम्ही घेऊन जा. तरी म्हणले तुम्ही आणून सोडा येता येता. याचा अर्थ असा आहे, तुझा आहे रे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. माणसं किती जवळ असतात आणि किती दूर असतात ह्या आजारानं शिकवलं. परके माणसं आपले कसे होतात. आता बघा तुम्ही कोविडमध्ये इथं काम करणारे 7, 8, 10, 15 माणसं, ह्या परिसरातले सगळे लोक हे आपले नात्यातले नाही आहेत, पण प्रेम किती आहे, इच्छा कशी आहे की बाबा चला. पर तिथं गेल्याच्या नंतर शहरामध्ये मग तुम्हाला फोन करायचा, साहेब आमच्या व्हेंटिलेटर मिळत नाही किंवा खाट मिळत नाही, बेड मिळत नाही. आणि मग तुम्हाला फोन करून मग कुठंतरी अट्टास करायचा. अनेक ठिकाणी नाहीत बेड. आणि ते सगळं वाचवून आपल्या गावामध्ये सुरक्षित आपल्या लोकांना चांगलं आरोग्य मिळावं, चांगली सुविधा मिळावी याच्यासाठी सेंटर उभा केलं. आणि या माध्यमातून अजूनही दुसरं, आता उद्या परवा दिवशी माझं मत आहे उद्या का होईना भजन एखादं ठेवायचं इथं, तेवढंच बरं वाटतं. भजनानं, अभंगानं अनेक सांस्कृतिक कार्यक्रम राहायला ठेवायचेच. आणि हे का करायचं असं, आता आम्हाला तरी काही साधं सोपं आहे का. तुम्हाला जरी इकडे यायचं म्हटलं तरी आपल्याला सगळ्याला तुम्ही कुठं चालले, कोविड सेंटरला चाललो आहे. घरचे काय माणसं म्हणते डबल मास्क लावून जा, अनेक प्रकार आहेत. पण असं आपलं मन जसं तसं प्रसन्न होईल आणि बघण्याची दृष्टी लोकांची बदलली पाहिजे. हा आजार जोपर्यंत, आता बघा तुम्ही विषण आणि अवस्था वाईट आहे, पण याच्यावर मात करणारी शक्ती, शरीर उत्तम पाहिजे, चांगलं पाहिजे, मन प्रसन्न पाहिजे. आणि मग तुमचं जीवन प्रसन्न होतं. मन जर प्रसन्न असलं, मनामध्ये जर चांगला विचार, चांगला आनंद. आता तुम्ही पहा, शरीराला आहारापेक्षा विचारही महत्वाचे. नुसतं आहार असून चालत नाही, विचार जर बस असतील तर मग काय उपयोग आहे आहाराचा. आणि म्हणून कधी कधी नाथ महाराजांना सुद्धा असं वाटलं होतं की आणलेलं काशीचं पाणी, लोक म्हणले तुम्ही काशीहून पाणी आणले, एवढ्या लांबून आणलेलं पाणी तुम्ही देवाला घालायला आणले. आता मी बसलेल्या महिलांना असं विनंती करीन, तुम्ही गेले पंढरपूरला, पंढरपुरात दर्शन झालं, तुम्ही प्रसाद घेतला आणि इष्टीमध्ये बसून निघाल्यावर करमाळ्याच्या पुढे आल्यावर तुमच्या शेजारी बसलेल्या माणसाची साखर कमी झाली आणि तुमच्याकडे साखरेचाच पदार्थ, पेढा किंवा साखरेचंच एक त्यातला पदार्थ आहे आणि तो पदार्थ तुमच्याकडे आहे, पण त्याला तुम्ही प्रसाद म्हणतात, साखरेचाच प्रसाद आहे. शेजारी माणूस बसलेला आहे, त्याला साखर कमी झाल्यामुळं तो आता मरतो का काय असं झालंय, त्याची हीनदीन अवस्था झाली. आपल्याकडे प्रसाद आहे साखरेचा, जर तुम्ही त्या माणसाला दिला तर त्याचं प्राण वाचतील. पण तुम्हाला दुसऱ्या माणसाला शेजारी बसलेल्या सांगितलं की बाबा हा पंढरपूरचा प्रसाद आहे, ही इथं देण्यात मजा नाही, आपण गावात गेल्यावर देवाला दाखवायचा आणि मग लोकाला द्यायचा. आपण हे करायला पाहिजे का तिथं त्या माणसाला द्यायला पाहिजे. त्या माणसाला दिला तर प्राण वाचतील, इथं आल्यावर नाही देवाला. बरं, देवाहून आणलेला प्रसादच देवाला दाखवायचा आहे आणि मग खायचा. ही थोडी कल्पना आहे. ह्याच्यापेक्षा माणूसच ईश्वर आहे. आता पहा तुम्ही, सगळं बाजूला गेलंय आणि माणूस ईश्वर आहे हे कळलं. अनेक माणसं अविचारानं जगणारे, विचित्रवृत्तीनं जगणारे, आहाकार माजला होता. विचित्र काय सांगू नये तरी तुम्हाला दुपारची घटना सांगतो मी. मला दुपारी फोन आला आमच्या एका वारकऱ्याचा, सांगलीमधून पलसून, की म्हणले महाराज मला पण कोरोना झाला होता, माझ्या पत्नीला झाला, आमच्या सासऱ्यांना झाल्यामुळे ये जा करत असताना आम्हाला झाला. आमच्या घरात खायची पंचायत झाली. आता वारकरी आम्ही दोघंही होतो, कीर्तन प्रवचनला गायला जायचो आणि मस्तपैकी प्रसन्न वातावरण आमचं होतं. पण आता ते राहिलं नाही. आम्हाला मदतीचा काहीतरी हात द्या, म्हणजे तुम्ही काहीतरी फोन पे करा म्हणून त्यांना मला मेसेज पाठवला. पण तोच माणूस 2008 मध्ये मी ज्यावेळेस त्याच्याकडे गेलतो त्यावेळेस त्यानं पाकिटामधले 10,000 2,000 काढून घेतले होते माझे देखत.
हे साहेब जिवंत घटना आहे, समाधी शपथ मी खोटं बोलणार नाही. आता माझ्याकडे मॅसेज आहे, मी तुम्हाला दाखवतो. त्यावेळेस जर 2000 घेतले नसते, उत्मात करणारे लोक. विचित्र. आपण म्हणलं मांसाहार करू नये, आम्ही म्हणत होतो, आता सहज म्हणत नाहीत. आता सध्या नाही. मी त्या दिवशी तर सांगितलं ना, उलटा आमचाच बोबाटा झाला. महाराज म्हणले अंडे खा. लोक एक बाजू चुकीची धरतात, पण महाराज का म्हटले याचा अर्थ कळत नाही. वारकरी माणसाला म्हटले नाही, जो मांसाहारी आहे त्या माणसाला ठीक आहे, पण शरीर महत्वाचं आहे. बघा तुम्ही, शरीरच चांगलं नाही, काय करायचं त्याला? शरीर उत्तम चांगलं पाहिजे आणि ते कोणत्या काळातही टिकलं पाहिजे, म्हणून त्याला मन प्रसन्न पाहिजे. तुम्ही पहा, तुमच्या ध्यानात येईल. मग तुमची कोणतीही गोष्ट तुम्ही बघितलेली, गाडी चांगली बघितली, डोळ्यानं बघितली, पण ती मनाला सांगते कसं काय. हाताला, शरीराला, या सगळ्यांना बाकीचं काय माहित नाही, पण मनाला नक्कीच माहिती उत्तम चांगली गाडी आहे. पदार्थ, एखादी जिलेबी पाहिली, डोळ्यानं पाहिली का ती मनाला सांगते, आणि एकदा डोळ्यानं पाहिलं की ती मनाला आपाप कळतं. याचा अर्थ असा आहे, मनाला दाखवणारे डोळे, पण मन शरीरालाच प्रसन्न करतं. मन प्रसन्न पाहिजे, आणि तुम्ही जेवढी प्रसन्न राहाल. आता तुम्ही पाहिलं, मी त्या दिवशी नाव घेतलं होतं ते लंके साहेबांचं, सारखे चालू आहेत. मला प्रवचन आहे आता 10 तारखेच्या पुढं, तिथं लाईन लागली. आता प्रत्येक माणूस येऊन प्रवचन करतो, कीर्तन करतो, सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, भजन आहेत, गाणे आहेत, सगळ्या बाजूनं प्रसन्न आहेत. पण तिथं मग कोविड सेंटरमध्ये लोक आनंद गेलेत, नाचायला लागलेत. उलटा आमचं चुकत आहे. आम्ही वारकरी असून सुद्धा ह्या काळामध्ये इथं भजन, प्रवचन, कीर्तन झाले पाहिजे. आम्ही हे 10 वर्षे नाही, 3-3, 4-4, 10-10, 15-15 पिढ्या गेल्या की हे सगळं चालू होतं मागं. उलटं अशा काळामध्ये कोविड सेंटरमध्ये येऊन स्वतःहून केलं पाहिजे. चला प्रसन्न करायचं, आम्हाला 5 अभंग म्हणायचे. हे कुठंतरी आम्ही दिंड्यातही हे करत होतो ना, वारीतही हे करत होतो, पण हे इथं जर केलं तर जे का रंजले गांजले त्याशी म्हणी जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. रंजल्या गांजल्याला आपलं म्हणणाऱ्या माणसाशी आपला संबंध आला पाहिजे. तुम्ही पहा, इथं निमगावमध्ये, ह्या परिसरामध्ये सगळे माणसं वेगळे आहेत, पण त्यांच्या मनातच का संकल्पना आली, चला बाकीचं काही नको, पण इथं हे केलं पाहिजे चालू. हे जर इथं नसतं तर आम्ही आलो नसतो, तुम्ही नसतात. 10-10 हजार लोकांचे प्राण वाचतात. आज आपल्याच निमगावमुळं मी म्हणतो 100, 200, 300, 400 लोकांचे प्राण वाचतात. शरीर किती मोठं महत्वाचं आहे. किती कोटी रुपये आले, मी त्या दिवशी सांगितलं बा, कोटी रुपयाची इस्टेट आहे, आणि इकडं जाळायला 1500 रुपये रोजाचा माणूस आहे. काय करत त्याच्या इस्टेटीला? इकडं उपयोगच काय, रोजाचा असल्यावर काय करायचं? त्याच्यापेक्षा मी कसा प्रसन्न होईल. उलट तुमच्यामध्ये जर कुणाला काही कला असेल, एखाद्यांना गाणे म्हणता येत असतील, एखाद्याला थोडं बोलता येत असेल, तिथंच बसून आपलं प्रसन्न कसं वाढता येईल. आपण लोकांना बोलत असताना आपलं, आता मी तुम्हाला 2 तास बोलवतो, पण माझं सगळं विसरून जातं. बोलताना माणसाचं सगळं विसरतं. कोणतेही गाणे असू द्या, भजन असू द्या, काही असू द्या, ती ज्याची त्यानं बोललं पाहिजे, ऐकलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. आता मोबाईल तुमच्याकडे आहेत म्हणलं, किती मोठा, अख्खी दुनिया तुमच्या हातात आहे, काही तुम्ही ऐकायला पाहिजे. आणि जेवढं तुम्ही चिंतन ऐकता, प्रबोधनात्मक ऐकता, ते तुमच्या जीवनामध्ये बसल. म्हणून आम्हाला परिमळ गेली याचा अर्थ असा आहे, आपण ज्याच्याकडे शोध घेत होतो इतक्या वर्षी, हे मला सुख देईन का, ते मला सुख देईन का, हे माझ्या कामाला येईन का, ते माझ्या कामाला येईन का, हे माणसं कामाला आपले आलेच नाहीत. ते जर आपले माणसं असते तर त्यांना आपल्याला इथंही ठेवलं नसतं. असे लोक असतात. मी साहेबांना सांगतो, आमचं पोरगं म्हणत होतं मला, पप्पा येऊ द्या तुमचं प्रवचन कोविड सेंटरला कसं असतं बघू द्या. आमची मंडळी म्हणली तू नको जाऊ, तुझ्या बापाला जाऊ दे. ते म्हणलं का मला नको म्हणतील, पप्पाला जा म्हणती. ते म्हणली त्यांचा विमा काढलेला आहे. याचा अर्थ असा आहे, पत्नी सुद्धा स्वार्थी आहे, पती सुद्धा स्वार्थी. तुम्हाला कोण वाटलं? अहो नाही महाराज, हे बघा, 2 पती पत्नीला कोरोना झाल्यामुळं कोविड सेंटरमध्ये टाकलं.
आणि मुलांना कुठं ठेवायचं म्हणून फोन केले, आमचे मुलं तुम्ही सांभाळता का? सगळ्यांनी सांगितलं तुमचे पोरं तुम्ही सोबत घेऊन जा, आमच्याकडं नको ना, तू नको आजी सुद्धा प्रवचन ऐकायला आहे नाहीतर. आणि विशेष करून आपण मॅडमचं जे डॉक्टर आहेत त्यांचं कौतुक करावं. त्या दिवशी कौतुक केलं. कुणी कुणासाठी नसतं, असे कितीतरी माणसं आहेत कोविड सेंटरमध्ये मायबाप आणून सोडले आणि परत बघायलाच नाही आले.